शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो उत्तर भारतामध्ये आलेल्या एका डब्ल्यूडीमुळे राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा या काही राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला श्रीलंकेच्या आजूबाजूला एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं आहे. तर या संपूर्ण दोन्ही प्रणालींचा भारतीय हवामानावर किती परिणाम होईल हे आपण बघणार आहोत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पंजाब, दिल्ली NCR, राजस्थान आणि मध्य प्रदेशचा पश्चिमी भाग या ठिकाणी WDचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. पूर्व राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. धुक्याचा प्रभाव हा ओरिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये असण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे. ECMW मॉडेलच्या अंदाजानुसार आपण या ठिकाणी बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला श्रीलंकेच्या दरम्यान या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे आणि याचा भारताच्या दक्षिणी भागावर परिणाम देखील होण्याची शक्यता आहे. त्याच वेळेस थोडा WDचा प्रभाव देखील या भागामध्ये तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मैदानी भागात पाऊस होण्याचा देखील अंदाज आहे. या ठिकाणी आपण बघतो श्रीलंकेच्या आजूबाजूने संपूर्ण वातावरण तयार होत आहे आणि भारताच्या भूभागाने सरकत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये ढगाळ वातावरण, पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. GFS मॉडेलनुसार आपण आज राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये ढगाळ परिस्थिती बघतो. काही ठिकाणी हलकी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान 18 तारखेला श्रीलंकेच्या आजूबाजूने अगदी अंदमान निकोबार बेटापर्यंत पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं आहे. कमी दाबाचा परिणाम आहे. श्रीलंकेमध्ये आज त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. 23 तारखेपासून मात्र थोडं मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण आणि पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते. 24 तारखेला आपण विदर्भामध्ये पावसाळी परिस्थितीचा अंदाज बघतो. साधारण हे वातावरण 25 पर्यंत राहील आणि नंतर हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे. आपण जर धावता अंदाज घेतला तर आता थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. पहाटे जरी थोडी थंडी जाणवत असली तरी थंडी कमी होते. प्रत्येक दिवशी थंडीमध्ये घट होण्याची शक्यता आहे आणि रात्री देखील उष्णतामान वाढते. मात्र आपण 24-25च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये थोडा थंडीत वाढ होण्याची शक्यता बघतो. परंतु एकूणच हा हलका प्रभाव आहे. दुपारचं तापमान आपण 34 अंशाचा टप्पा ओलांडण्याच्या तयारीत बघतो. प्रत्येक दिवशी हे तापमान महाराष्ट्रासाठी डोकेदुखी ठरणार आहे, कारण अतिशय मोठ्या प्रमाणात उष्णतामान वाढत आहे. 27 नंतर हे तापमान अधिक प्रमाणात वाढेल असं स्पष्ट दिसतंय. आपण जेव्हा अगदी 4 तारखेपर्यंत म्हणजे 4 मार्चपर्यंतचा अंदाज बघतो तेव्हा दक्षिणेत एक कमी दाबाचं क्षेत्र, उत्तरेत एक WDचा प्रभाव आणि त्याच्यामध्ये तयार झालेली ट्रफ यामुळे अगदी दिल्लीपासून तर इकडे तामिळनाडूपर्यंत मध्य भारतावर एक पावसाळी वातावरण तयार होणार आहे. त्यामध्ये विदर्भात खास करून हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मॉडेलने आज थोडं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली NCR, हरियाणाच्या काही भागात पावसाळी क्षेत्र WDमुळे तयार होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. दक्षिणेला अंदमानात आणि श्रीलंकेच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती कमी दाबामुळे निर्माण होईल असाही अंदाज व्यक्त केला आहे. 24 तारखेला विदर्भामध्ये, तेलंगणामध्ये पावसाळी ॲक्टिव्हिटीज असू शकतात असा प्राथमिक अंदाज आहे. 25 तारखेला मात्र हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे. 1 मार्चला देखील गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये हलका पावसाचा अंदाज व्यक्त झाला आहे. 2 मार्चलाही हे वातावरण विदर्भात असण्याची शक्यता आहे. 3 मार्चला देखील तुरळक प्रभाव विदर्भामध्ये आहे.
त्यामुळे मार्चमध्ये पावसास अनुकूल वातावरण तयार होईल असा हलका अंदाज तयार होतोय. उपसागरात CFS मॉडेलने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल हा अंदाज कायम ठेवला आहे. मात्र एप्रिल आणि मे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण हा वादळी असणार आहे. आपण जेव्हा 4 फेब्रुवारीपर्यंत ECMW मॉडेलचा अंदाज हा एकत्रित स्वरूपात बघतो, तेव्हा विदर्भात त्याचा थोडा परिणाम दाखवण्यात आला आहे आणि मध्य भारतावर किरकोळ पावसाळी परिस्थिती निर्माण होईल. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली सिस्टम आणि उत्तर भारतात असलेला WD यांच्यामध्ये एक ट्रप असण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात केरळ, तामिळनाडूमध्ये मात्र चांगल्या पावसाची शक्यता आहे. श्रीलंका आणि अंदमानात देखील पावसाचा प्रभाव निर्माण होईल. तेव्हा आयकॉन मॉडेलचा अंदाज बघतो तेव्हा मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हे वातावरण निर्मितीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आज आपण बघतो दिल्लीच्या आजूबाजूने थोडं पावसाळी वातावरण तयार असण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या काही भागातही गारपिटीची शक्यता आहे. थोडं उत्तर प्रदेशचा पश्चिमी भाग आणि दिल्लीसहित पूर्व राजस्थानमध्ये त्याचा प्रभाव आज दिवसभरात राहील. उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू विकसित होईल, परंतु त्याचा फार परिणाम भारतीय हवामानावर होणार नाही. केरळ, तामिळनाडू या 2 राज्यांना त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. साधारण 23 तारखेपर्यंत आपल्याला ढगाळ परिस्थिती अधिक वाढताना दिसते. महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण अगदी पुणे, पूर्व, अहिल्यानगर, बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात काही भागामध्ये हे वातावरण निर्माण होईल. 21 पासूनच ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल. ही ढगाळ परिस्थिती 22 तारखेला वाढेल. 23लाही ढगाळ परिस्थिती असणार आहे आणि 23ला आपण मुख्यत्वे करून अकोला, अमरावतीच्या काही भागामध्ये किंवा अगदी पूर्व विदर्भाच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल ढग बघतो आहोत. तसा महाराष्ट्रावर याचा फार परिणाम नाही, परंतु तरी देखील 1 फेब्रुवारीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी महाराष्ट्रात लागू शकते हा केवळ याचा अंदाज आहे. आपण काही मॉडेलच्या आधारे मार्चमध्ये देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आपण या ठिकाणी बघतो गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या काही जिल्ह्यांमध्ये अगदी वर्ध्याच्या दक्षिणी भागात देखील पावसाचा अंदाज व्यक्त होतोय आणि हा 2 मार्चला देखील या भागामध्ये थोडं वातावरण आहे. 3 मार्चलाही पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता निर्माण होऊ शकते हलक्या स्वरूपामध्ये. त्यामुळे ज्या फळबागा आहेत तिथे काळजी घेण्याची गरज आहे, किंवा जी उन्हाळी पिकं आहेत, रब्बीची पिकं आहेत, यामध्ये या वातावरणाचा काही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अगदी मार्चच्या सुरुवातीपासूनच आपल्याला वातावरण खराब होताना दिसते. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.